नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज दिवाळीला सुरुवात होते. सर्वांना दीपपर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. आज वसुबारस आणि या वसुबारसच्या दिवशी दिवाळी सुरू होते. ती पुढे आता अनेक दिवस, एक भाकड दिवस सोडून देऊन आपल्याला भाकड दिवस मध्ये आल्यामुळे 4 दिवस दिवाळीचा आस्वाद घेता येणार आहे, मजा घेता येणार आहे. पण या दिवाळीच्या आरंभालाच काँग्रेसी नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी एक विधान करून धमाका उडवून दिलेला आहे. अर्थात चाकूरकरांच्या वरती असे आरोप पहिल्यांदाच झाले आहेत किंवा त्यांनी असं विधान पहिल्यांदाच केलंय असं नाही. याआधी देखील चाकूरकरांनी अशा स्वरूपाची विधानं केलेली आहेत. काँग्रेसी नेत्यांना तर हौसच आहे. म्हणजे पी चिदंबरम असू देत, सुशील कुमार शिंदे असू देत, या सगळ्यांनी हिंदुत्वावर अशी आगपाखड केलेली आहे. चाकूरकरांची ही आगपाखड नाही आहे, तर बादरायण संबंध जोडून. खरं तर चाकूरकर एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत, अभ्यासू व्यक्ती आहेत. त्यांचा गीतेवरचा अभ्यास उत्तम आहे, त्यांची त्यावरती पुस्तकं आलेली आहेत. असं असताना सुद्धा बादरायण संबंध जोडत चाकूरकरांनी का बरं जिहाद हिंदू धर्मात शिकवला जातो, तो गीतेमध्ये आहे असं विधान का केलं असेल असा प्रश्न मला पडतो. पहिल्यांदा चाकूरकरांचं ते विधान आपण शांतपणे ऐकूया. ऐका. जिहाद की बात तब आ जाती है जबकि सारे मन के अंदर स्वच्छ विचार होने के बाद भी, अगर उस प्रकार से काम करने की कोशिश करने के बाद भी अगर कोई वो समझता नहीं है, वो नहीं करता है, तो कहा जाता है को आपको अगर शक्ति का उपयोग करने का है तो वो करना चाहिए. और वो सिर्फ कुरान शरीफ के अंदर नहीं है, वो महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. ऐकलं. चाकूरकरांचं हे ऐकल्यानंतर प्रश्न असा पडतो की जिहाद म्हणजे धर्मयुद्ध, अधर्माच्या विरोधात लढायचं युद्ध म्हणजे जिहाद, धर्माच्या साठी लढायचं युद्ध म्हणजे जिहाद. असं असेल तर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती कृष्णानं अर्जुनाला करायला लावला तोही जिहादच, म्हणजे बळाचा वापर. असा संबंध जोडत चाकूरकरांनी जिहाद फक्त मुस्लिमांच्या मध्ये नाही, तर तो हिंदूंच्या मध्ये आहे, बायबलमध्ये आहे असं सांगून टाकलं. अर्थात किडवाई नावाच्या एका मुस्लिम लेखिकेच्या पुस्तकाच्या प्रकाशनात ते बोलत होते. आणि मुस्लिम लेखिकेच्या पुस्तकाच्या प्रकाशनात बोलत असताना जरासं मुसलमानांच्या बाजूनं बोललं पाहिजे, तुमचं आमचं सारखं आहे असं दाखवलं पाहिजे. यासाठी चाकूरकरांनी हे विधान केलेलं असावं. मुळात मराठी, हिंदी किंवा कोणतीही देवनागरी लिपी अथवा इंग्रजी ही वाचताना आपण डावीकडून उजवीकडे वाचत जातो. उर्दू उजवीकडून डावीकडे वाचत जायची असते. त्यामुळे हाच मूलभूत फरक एक आपल्याला लक्षात येईल. दिशेचा फरक जरा बाजूला ठेवूया, पण धर्मयुद्ध आणि जिहाद याच्यात साम्य शोधून ते गीतेमध्ये आहे हे दाखवण्याच्या त्यांच्या नादामध्ये मला काही गोष्टी मुद्दाम मांडायच्या आहेत. महाभारतातला एक श्लोक सर्वांना परिचित आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म संस्थापनार्थाय असं लिहिलंय आणि ग्लानिर्भवति भारता असं म्हटलेलं आहे. धर्माला जेव्हा ग्लानी येईल, धर्म जेव्हा गतप्राण मृतप्राय अवस्थेत जाईल, तेव्हा तेव्हा भगवान अवतीर्ण होतील, धर्माची संस्थापना करतील, अधर्माचं नाश करतील असा त्याचा अर्थ आहे. आता यासाठी बळाचा प्रयोग करावा लागला तर तो केलेला आहे. म्हणजे रावणाच्या विरोधात लढताना प्रभू श्रीरामचंद्रांनी हाती शस्त्र घेतलेलं आहे आणि रावणाचा निपात केलेला आहे, धर्माचं राज्य स्थापन केलेलं आहे. कौरवांच्या विरोधात लढताना अर्जुनाकडून भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच स्वकीयांचा पराभव घडवून आणून, निपात घडवून आणून धर्माचं राज्य स्थापन केलेलं आहे. बघा मी काय म्हणतोय, पहिल्यांदा रावण आणि इकडे अर्जुनाने स्वकीयाचा,
म्हणजे आपल्याच माणसांचं आचरण जरी धर्माच्या विरोधात असेल तरीही निपात करायचा हे सांगितलेलं आहे. आता धर्म हा शब्द हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, ईसाई असं काही जोडायचं कारण नाही आहे. धारयती इति धर्माः ही धर्माची सोपी व्याख्या आहे. आपण जो धारण करतो, जो आपल्या जगण्याला योग्य असतो आणि आपलं जगणं इतरांच्या जगण्यासाठी योग्य असतं, त्याला आपण धर्म असं म्हणतो. आणि या धर्माच्या नीतीनं जगण्याच्या मार्गामध्ये कोणी बलपूर्वक अडथळा आणत असेल तर तो अडथळा दूर करण्याची, बळ वापरण्याची परवानगी आहे. मला एक श्लोक इथे मुद्दाम अजून सांगायचा आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडणारं पाणी जसं वेगवेगळ्या प्रवाहाने येतं आणि समुद्राला मिळतं, तसं सगळ्या देवाला केलेला नमस्कार हा केशवाच्या पर्यंत जाऊन पोहोचतो. केशवम प्रतिगच्छति. देवाला नमस्कार कोणत्या करता आहात? मसोबाला करतात, जाकाईला करतात, जोकाईला करतात, भवानीला करतात, गणपतीला करतात, कोणाला करतात हे महत्वाचं नाही आहे. मनामधल्या दुर्गुणांना सोडून जूतों के साथ अहम यही उतारिये ही जी भावना मंदिराच्या भिंतीवर लिहिलेली असते ना, ती अहंकार, विकार यांना दूर सारून जो अनन्य भावाने ईश्वराला शरण जातो त्या प्रत्येकाचा नमस्कार केशवाच्या पर्यंत पोहोचतो. हा धर्म आहे. हा धर्म आहे. जर माझ्या देवाला तुम्ही मानत नसाल तर तुम्ही काफिर आहात, पापी आहात असा कुठेही भाव याच्यामध्ये नाही आहे. धर्म, अधर्म आणि विधर्म याच्यामध्ये फरक आहे. इतर धर्माच्या विरोधात लढायचं युद्ध जिहाद असेल, म्हणजे जर मुस्लिम धर्माच्या विरोधात जो कोणी बोलतोय तो पापी म्हणून त्याच्या विरोधात लढायचं, याचा अर्थ जिहाद असेल तर असा जिहाद गीतेमध्ये शिकवलाच जात नाही. तुम्ही कोणाला शरण जाताय हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही सर्व विकारांना त्यागून, मनातल्या दुर्गुणांना त्यागून सन्मार्गावरती जाण्यासाठी ईश्वराला शरण जाणार असाल तर ते मान्य आहे. अजून सांगतो, हिंदू धर्मामध्ये एकेश्वरवादी आहेत, निरीश्वरवादी आहेत, बहुईश्वरवादी आहेत, स्वतःमध्येच ईश्वर शोधणारे आहेत, ईश्वरामध्ये स्वतः मला शोधणारे आहेत, द्वैतवाद आहे, अद्वैतवाद आहे, असंख्य प्रकार भक्तीचे, आचरणाचे हिंदू धर्मातच आहेत. कोणी दर्शनाला मानतं, कोणी दर्शन सिद्धांत मानत नाही, अशी ही भिन्नता आहे. कोणी वेद सगळं प्रमाण मानतं आणि वेदांच्या शिवाय काहीच नाही असं मानतं, तर वेदाला मुख्य मानून अन्य धर्मांचाही आधार घेणारी आहे. कोणी पंचमहाभूतांनाच देव मानतं आणि त्याची आराधना करतं, तर पंचमहाभूतांच्या पलीकडेही ईश्वर आहे असं मानणारा वर्ग आहे. कुणी एकमुखी दत्ताची पूजा करतं तर कुणी त्रैमुख दत्ताची पूजा करत असतं. ही विविधता हिंदू धर्मात तुम्हाला सापडेल. इथे अजिबात वावडं नाही आहे. त्यामुळं अनितीनं वागणारे, अधर्मानं वागणारे यांच्या विरोधात जर कोणी करत असेल तर ते धर्मयुद्ध म्हणजे जिहाद नव्हे. मुळात मूळ संकल्पनेतच शिवराज पाटील चाकूरकर गंडल्या गेले आहेत आणि ह्यांचं गंडलं जाणं मला काही फारसं वेगळं वाटत नाहीये, कारण ही पद्धत राहिलेली आहे. हिंदू धर्मात मुसलमानांच्या सारखंच आहे किंवा हे वेगळे नाहीत हे दाखविण्याचा सातत्यानं होत असलेला प्रयोग चाकूरकर त्याला बळी पडलेले आहेत. गीतेचा निर्विवादपणे चाकूरकरांचा अभ्यास आहे यात शंका नाही. त्यांच्या वयाचाही मी सन्मान राखतो, पण त्यांना कळलेली गीता, म्हणजे आजकाल जसं काही देवदत्त पटनायकांच्या सारखे काही लेखक आलेले आहेत, हिंदू धर्म मांडायचा पण जरा वेगळ्याच अंगाने जाऊन मांडायचा. त्या पुराणातल्या पात्रांना मनुष्याचं रूप देऊन टाकायचं आणि मनुष्याचे सगळेच्या सगळे दोष त्या पात्रावरती लावून टाकायचे आणि त्या दोषात सगट ती कथा सांगायची. म्हणजे लोकांना त्या रामाविषयी, कृष्णाविषयी शंका वाटायला सुरुवात होतात. या अशाच लेखकांना चाकूरकर गणले आहेत असं मला वाटतं. जरा आपण काही अशा गणल्या जाण्याच्या जरा बघूया. मुळात विकर्मी आणि विधर्मी आणि अधर्मी यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. मी तुम्हाला एक श्लोक दाखवतोय, साधारण 4थ्या अध्यायातला 30वा श्लोक आहे मनुस्मृतीमधला हा.
तो दाखवतोय तो बघा. त्यात बिडाल वृत्ती असा शब्द वापरलेला आहे. बिडाल वृत्ती आणि विकर्मी म्हणजे विधर्मी आणि बिडाल वृत्तीवाले म्हणजे बौद्ध असं सांगून हिंदू धर्म हा बौद्धांच्या विरोधात आहे असं सांगण्याचा हा प्रकार आहे. मुळात ज्या वेळेला या ग्रंथाची रचना झाली त्यावेळेला या बौद्ध धर्म देखील अस्तित्वात नसावा असं मला वाटतंय. म्हणजे मी ठाम नाही आहे. मुळात ही अशी पद्धत बघितली पाहिजे. बिडाल वृत्ती म्हणजे काय, म्हणजे याच अध्यायातले पुढे 4थ्या अध्यायातले 195, 196 आणि 197 या क्रमांकाचे श्लोकही मी तुम्हाला दाखवतोय. तेही नीट बघा. त्यात तुमच्या लक्षात येईल की बिडाल वृत्ती ही बकवृत्ती सारखी आहे. धर्मध्वजी हा शब्द वापरलाय. धर्मध्वजी या शब्दाचा अर्थ आहे ढोंगी पद्धतीने धर्माचरण करणारे, हिंसा करणारे, फसवणूक करणारे, धर्म सांगून पैसा कमविणारे, धर्म सांगून पैसा कमविणारे, फसवणूक करणारे, धर्माची खोटी ध्वजा घेऊन जाणारे. आता या बकवृत्तीच्या धर्मध्वजी माणसांना बिडाल वृत्तीचं समजावं आणि त्यांचा सन्मान करू नये अशी लोक अंधमिस्त्र नावाच्या नरकात जातात असं सांगितलेलं आहे. आता या बिडाल वृत्तीमध्ये कोण येतं मला चाकूरकरांना अजून जरा क्लिअर करायचंय म्हणून तुम्हाला मी बिडाल वृत्तीचं उदाहरण दिलं. तुम्ही म्हणाल हे इकडे का घुसले असं उगाच, तर ते क्लिअर करायचंय मला. खोटं सांगणारे, फसवणूक करणारे, धर्म सांगून पैसे कमवणारे, धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन फिरणारे खोटे, चमत्कार विमत्कार करून दाखवणारे, हात फिरवून सोन्याची अंगठी काढून मोठ्या माणसाला देणारे, गरीब माणूस आला की हातातून विभूती काढून लोकाला लावणारे, सत्यसाई बाबा यांचे परमभक्त असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांना धर्मध्वजी लोकांपासून दूर राहा असं सांगितलंय. हे बिडाल वृत्तीचे आहेत असं सांगितलंय. मग बिडाल वृत्तीच्या धर्मध्वजी माणसांची भक्ती करत त्याच धर्मात जिहाद सांगितला आहे. तो जिहाद म्हणजे नबी की शान में गुस्ताखी, सर तन से जुदा असला काही प्रकार असेल तर तो चाकूरकर हे गीतेच्या संस्कारातून बोलत नाहीयेत. ते त्यांचे नेते आणि त्यांचं खानदान जे गांधी आहे, नेहरू गांधींचं आहे, त्याच्या संस्कारातून बोलतायत. मुळात मोहसिना किडवई यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये मुसलमानांच्या बाबत चांगली भूमिका ठेवताना शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्याच धर्मग्रंथांना बदनाम करतायत याचं भानही त्यांना राहत नाही. राहील तरी कसं म्हणा, कारण जिथे अतिरेक्याला अफजलजी गुरु समजणारे सुशीलकुमार शिंदे होते, जिथे पी चिदंबरम भगवा दहशतवाद हा शब्द वापरत होते, तिथे यांना हे समजेल ही अपेक्षाच व्यक्त करणं चुकीचं आहे. चाकूरकर गीतेचे अभ्यासक म्हणून पुन्हा एकदा विधर्मी आणि अधर्मी यातला फरक समजून घेतील. म्हणजे विधर्मी तो जो इतर धर्मांच्या विरोधात लढायला असतो आणि अधर्मी तो जो आपल्या धर्मातला असून सुद्धा चुकीचं वागतोय म्हणून त्याला धडा शिकवला पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणून गीतेत जिहाद नाही, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं आहे. धर्माच्या संस्थापनेसाठी करणं आहे, युद्ध करणं आहे, धर्माची स्थापना करण्यासाठी. धर्माच्या विरोधात कोणी जात आहे म्हणून इतर धर्मीयांच्या विरोधात जाण्यासाठी हे धर्मयुद्ध नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढी चाकूरकरांना विनंती करायची आहे त्यांच्या वयाचा मान राखून. नमस्कार.